आज मी संवर्धनासाठी एका अशा गडावर गेलो होतो ज्या गडावर संवर्धनामध्ये मधमाशांशी सामना करावा लागला। तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस आणि या 20 गड संवर्धन सिरीजच्या 14व्या भागामध्ये आज मी आलोय 10 किलोमीटरचा प्रवास करून किल्ले नारायणगडावर, जिथे आम्ही गडावर पाण्याच्या टाकीमध्ये असलेल्या मातीला बाहेर काढणार होतो। सकाळी 7 वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचून गड चढायला सुरुवात करून गडावरती पोहोचल्यावर नेहमीप्रमाणे शस्त्रपूजन करून संवर्धनाला सुरुवात केली। जिथे पहिलाच अडथळा जो निर्माण झाला तो इथे पाण्यासाठी आलेल्या मधमाशांचा, ज्यामुळे कोणाला काही झाले तर हे संवर्धन थांबवावेही लागले असते। शेवटी या टाकीमध्ये असलेल्या मधमाशांना दूर करून थोड्या वेळासाठी पळवून तर लावले, पण तरीही या संवर्धनासोबत या माशा चावतील याची भीती प्रत्येकामध्ये होती, म्हणून सतत दूर करत हे संवर्धन चालू ठेवले। ज्या प्रकारे हे संवर्धन चालू होते त्यातून असं वाटत होतं या टाकीमध्ये असलेल्या मातीला अजून 2 ते 3 मोहिमा तर नक्कीच लागतील, ज्यानंतर ही माती पूर्णपणे निघाल्यानंतर यामध्ये पाणी साठून या गडावर हे टाके वापरण्यासाठी उपयोगात येईल। ज्या काळामध्ये हिरोजी इंदुलकरांनी कर्ज काढून रायगड बांधला ते या काळामध्ये तर नाही होऊ शकत, पण त्यालाच अनुसरून या वस्तूंना जपण्याचे काम तर आपण नक्कीच करू शकतो। जुन्नर मधला हा गड सगळ्यात शेवटी बांधला गेला असून या गडावर हस्तमातेचे मंदिर आणि जुन्नर मधील एकमेव सुव्यवस्थित असलेली चोरवाट इथे पाहायला मिळते। शेवटी या संवर्धनाच्या व्हिडिओ जरी कोणता ट्रेंड बनवून प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नसल्या तरी ही संवर्धन कार्याची ठिणगी इथे येणाऱ्या प्रत्येकामध्ये कायम दगदगत राहील।